रोम रोम भाइयों। तर बघ आज आपलं लक्ष सुरू होतं डायरेक्ट कानबाई मातेच्यावर, जसं की काल जो मेन सण असतो कानबाई मातेचा तो आपण सेलिब्रेट केला. जर तुम्ही नाही बघितला असेल तर जाऊन बघून या. आणि आज आहे कानबाई मातेचे विसर्जन, एकच दिवस बसतो बिचारी. मग आपण आता विसर्जन करायला जाऊ, पण मी आता ते तुम्हाला दाखवू शकेल की नाही दाखवू शकेल मी सांगू शकत नाही, पण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेल. चला मग आता दाखव. आणि बाहेर पण डीजे पण येऊन गेलाय, तो बी दाखवतो तुम्हाला. चला आणि आता इथं मी करतोय डबिंग, कारण की इतका जोरामध्ये आवाज डीजेच्या की मी तिथं बोलूच शकत नव्हता आणि तुम्हाला आवाज पण नाही आला असता. म्हणून आम्ही इथून चाललो गेलो डायरेक्ट नदीवर आणि ब्लॉग डायरेक्ट नदीवर स्टार्ट केला. आणि नदीवर जाताच आपल्याला भेटलं पहिले एक झाड, त्या झाडाला क्रॉस करून आम्हाला मध्ये घुसावं लागलेलं होतं. आणि मग सोबतच मागे ना कानबाई माता बेत होती, म्हणून आम्ही त्याच्यासोबत हळूहळू चालत होतो. आणि मी एक वांदर नदीवर जात होतो, म्हणून माझ्या मागे वांदर सेना पण पडत पडत
आणि मग तिथेच आपण आपल्या कानबाई मातेला विसर्जन करून दिलं. आणि तिथं मला व्लॉग नाही बनवता आला कारण की तिथं खूप पाणी होतं आणि शक्य नव्हतं पाण्यामध्ये बनवणं. आणि कानबाई मातेसोबत खूप मजा आली, आपण खूप व्लॉग बनवले. आणि जे सोबत नव्हते म्हणजे जे राम होते त्यांना पण आपण व्हिडिओ कॉल मधून बोलवून घेतलेलं होतं. एवढी मजा आलेली होती. मग आता विसर्जन तर करावं लागेल म्हणून आपल्या कानबाई मातेला विसर्जन करून घरी आलो तर एवढं थकून गेलो होतो की मी घरी येतात झोपून गेलो होतो कारण की खूप थकून गेलो होतो नाचून नाचून पण. आणि मला शाळेत जायचं नव्हतं. आणि आजच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल म्हणून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण उद्या भेटू याच वेळेला याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.